वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. मी एक काहीतरी सांगतो. बर, माझ्या कॉलेजात एक मुलगा होता. म्हणजे तुमचं कॉलेज दोनच मुलांचं होतं? पूर्ण ऐक. अर्थ समजून घे. माझ्या एका मित्रानं बरं का हायवेवर खबरदार अपघाताची जागा पुढे आहे असा बोर्ड वाचून पुढे जाऊन अपघात केला होता. तू एक्झॅक्टली तेच करतोस. त्यामुळे फक्त नीट ऐक. बोल. बर, माझ्या कॉलेजात एक मुलगा होता. तो दरवर्षी नकला करायचा. गंमत म्हणजे प्रत्येक नकलेच्या आधी तो सांगायचा, आज मी अक्षय कुमारची नक्कल करणार आहे, ओळखा. पण तसलं काही नाहीये. आता जो कलाकार इथे येणार आहे तो नकला करत नाही, तर त्याने पाहिलेल्या काही व्यक्तिरेखा तुमच्या समोर तो पुन्हा जिवंत करून सादर करणार. पुन्हा जिवंत नको रे बाबा. त्या गेलेल्या लोकांबद्दल कशाला वाद उगाच. शांत राहा. मी हास्य सम्राटच्या अंतिम फेरीतला विनोद सम्राट अजित कुमार कोष्टी यांना आमंत्रित करतो. अजित कुमार कोष्टी. नमस्कार. हे गणे आमचं दोस्त आहे. परवा त्या तुमच्या मुंबईमध्ये चाललो होतं ना, आमचे एक नेते साहेब आहेत की महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचाच वगैरे चाललं होतं. मला म्हटलं, आता तू चाललाय साणाशी मुंबईला, त्या साहेबांना जाऊन एक माझा निरोप सांग. मी अशा एका यंत्राचा शोध लावलाय, ते महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती बसवायचं. ते फक्त मराठी माणसांना आत सोडतंय. मी म्हटलं असं कसं? तसंच आहे म्हटला. त्या मशीन पुढं बाहेरनं माणूस आला की ते दगड फेकून हाणते. आई ग म्हटली की ओळखायचं मराठी माणूस आहे. मी म्हटलं मग आई ग म्हटला नाही तर ते मशीन ओळखते म्हटला. मराठी नाही, दनादन दगड हाणते म्हटलं. लोक मला म्हणतात तुम्हाला विनोद कसे काय सुचतात. ते प्रवासाला निघालो होतो. अशा माझ्या गाडीला एक अशी गाडी पास झाली आणि त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिलं होतं, आई तुझा आशीर्वाद, आणि खाली लिहिलं तर निळ्या अक्षरात, भाड्याने मिळेल. रस्त्यावर नो पार्किंग झोन मध्ये गाडी लावल्यानंतर इंडिकेटर लावायचा असतो कोणी, त्यानं असा इंडिकेटर लावलाच नव्हता. रस्त्याच्या बरोबर मध्ये गाडी लागली ती आणि त्याच्या पाठीमागे लिहिलं होतं, सावन को आणे दो. चित्रपट रसिक असावा बहुधा. असा ट्रक चालला होता का नाही, धाडकन धडकला आणि त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिलं होतं, आया सावन झुमके. आजचा हा अवॉर्ड आहे ना, गण्या म्हणत मला पण काय बक्षीस आहे का. मी म्हटलं शाण्या तुला SMS यायला नकोत का म्हटलं लोकांचे. मला म्हणते बरोबर आहे, मोबाईलच्या जमान्यामध्ये सगळे SMSच. हल्ली लोक लग्न झालं, नवरीनं नवऱ्याच्या गळ्यात हार घातला की नवरा मुलगा लगेच खिशातनं मोबाईल काढणार आणि दोस्तासनी SMS करणार. जर मला पोरगा व्हावं असं वाटत असेल, टाईप करा MALA01, पाठवा 57575. त्याला पोरगी झाली तर म्हणणार काय करायचं, मला SMS कमी पडलं म्हणणार. 2020 वर्ल्ड कप मध्ये एवढी मज्जा. 2020 वर्ल्ड कप म्हणजे कसं माहितीये, ह्या गल्लीतली 4, त्या गल्लीतली 4, ह्या देशातली 4, त्या देशातली 4, ही जंत्री सगळी. ते पहिल्याच मॅच मध्ये अंपायर गेले होते 2 कॅप्टनला घेऊन. अंपायरने असं नाणं टाकलं, माग म्हटले हेड पाहिजे का टेल पाहिजे. हे कॅप्टन होतो तोतर. म्हटलं हे 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 माग की लवकर, हे 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 ठेंग, नाणं पडलं. तोपर्यंत पडलं टेल. अंपायर म्हटलं हेड पाहिजे होतं ना. हे म्हटलं हे 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 हेच पाहिजे होतं म्हटलं. 5 आऊट झाल्यावर 6वा बॅट्समन आला. बॉलर बॉलिंग टाकणार तोपर्यंत अंपायर म्हटला थांब. बॉलर म्हटलं आई बॉल टाकायच्या आधीच नो बॉल. अंपायर म्हटलं थांब. अंपायर त्या बॅट्समॅनच्या जवळ गेला, हेल्मेट काढ म्हटलं. त्या बॅट्समननं हेल्मेट काढलं. अंपायर म्हटला मगाशी खेळायला आलतास का नाही.
ते शतक वगैरे मारल्यानंतर कसे पब्लिक उठतं की नाही, एखाद्याची हॅट्रिक झाल्यानंतर पब्लिक उठतं की नाही, तसं अंपायरसाठी पब्लिक पडद्यावरती बी आलं. कॉंग्रॅच्युलेशन्स अंपायर. सगळेजण वा वा काय ब्रिलियंट अंपायर आहे, वा 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 वा. बॅट्समन म्हटलं कशाचं ब्रिलियंट, 5 वेळेला मी चालतो म्हटलं. त्या ऑलिम्पिकमध्ये कधी नाही ते 3 पदकं मिळालेत आपल्याला. का मिळालेत माहित आहे? आमच्या गाण्यामुळं. ह्याचा पायगुण चांगला आहे म्हणून ह्याला घेऊन गेले. चाल बघूया तुझ्या पायगुणानं. ते ओपनिंग सेरेमनीला तुम्ही बघितला, सगळ्या देशाचे खेळाडू असे आले होते. असा आपल्या देशाचा संघ आला की पंतप्रधान राष्ट्रपती सगळ्याशी उभा राहायचे. आमच्या देशाचा संघ आल्या आल्या सोनिया गांधी मॅडम उठल्या. आमच्या खेळाडूंना काय आनंद, मॅडम मॅडम. हे आमच्या गण्यात गप्पा बसायच्या की नाही. तेवढ्या गर्दीत मॅडमला सांगतोय, मॅडम मालवणच्या साहेबांनी राजीनामा दिला. ह्याच्या पायगुणानं सुवर्ण पदक जिंकलं. आणि बघता बघता रातोरात चीनमध्ये कळलं की कोण तर गण्या म्हणून आलंय, त्याच्या पायगुणानं जिंकलंय. एक डॉक्टर शाण आलं होतं. म्हणते, गण्या माझ्या दवाखान्यात एक पेशंट आहे, 4 वर्ष ICU वर आहे, तुझ्या पायगुणानं जरा बरं होते का बघूया, चाल. डॉक्टरनं त्याला आतमध्ये ढकललं. गण्या आत गेलं. त्या पेशंटनं डोळे उघडले आणि ह्याला म्हटला, चांगची चू चिंग. ह्याला चीन कळते वे ना, चांगचीची चिंग चांगचिंगची चिंग म्हटलं आणि त्यानं मानच टाकली. ते घाबरून बाहेर आलं. डॉक्टरला म्हटलं, राव ते चांगचीची चिंग म्हटलं आणि मेलं की. डॉक्टर म्हटले, शानिया तो काय म्हणत होता माहितीये का, तुझा पाय माझ्या ऑक्सिजनच्या पाईपवर आहे. 10 वर्ष झालेत. त्याच्या प्रित्यर्थ झी मराठीनं ठिकठिकाणी 10 चॅनल काढले आणि आमच्या सांगली झी मराठीची जबाबदारी दिली आमच्या गण्याकडं. ह्याने बी असं भारी चॅनल काढलंय. तुमच्या झी मराठीचे जे जे आहेत प्रोग्राम सगळे कॉपी करते इकडं. होम मिनिस्टर बघून हे म्हटला, मीच होम मिनिस्टर, मीच अँकरिंग करणार. ते कॅमेरे घेऊन गेला होता एकट्यांच्या घरी. म्हटला, वहिनी आहे, वहिनी आहे, वहिनी आहेत का घरात? वहिनीच्या मिस्टरांनी दार उघडलं. कोण पाहिजे रे? हे म्हटलं, वहिनी आहेत का घरात? वहिनी बरोबर खेळायचं आहे. कुठला खेळ खेळणार आहेस? 100 रुपयाचा. तोपर्यंत वहिनी, या ना, मला माहिती आहे, मला माहिती आहे, उतावळी वहिनी, नाव घेऊ 100 रुपये देणार. हे म्हटलं, घे. ती म्हटली, सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. क्रिकेट प्रेमी आहे. सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि हेमंतरावांचं नाव घेते 4 गडी राखून. एकापेक्षा एकच्या स्टेजला अँकर ह्योच गडी. आपल्याकडे कसं आदेश भाऊजी काय करतात, सरळ एक गाणं झाल्यानंतर ब्रेक घेतात का नाही. हे जो ब्रेक नाचायला चालू केला, हे म्हटलं, थांब आता घेऊया ब्रेक. नाचा, ठंग 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 थांब, आता घेऊया ब्रेक. एका गाण्यात जाहिराती मिळतात म्हणून 4-4 ब्रेक. ते नाचणारच म्हटलं, गाणं संपत आलंय, ब्रेक घेणार आहे का? ब्रेक नंतर हे स्टेजवर आलं आणि आपण कुठल्या स्टेजवर आलोय विसरलंच. ह्याला वाटलं आपण होम मिनिस्टरच्या सेटवरच आलोय. त्या नाचणाऱ्या पोरीला विचारलंय, लगीन होऊन किती वर्ष झाली? उखाणा घ्या. तिने बी घेतली. महागुरूंच्या पुढे नाचून नाचून मी बाई थकले. महागुरूंच्या पुढे नाचून नाचून मी बाई थकले आणि होम मिनिस्टरच्या नादाला लागून नवऱ्याला बी मुकले. यानंतर मी आपल्या समोर सादर करतोय काही मागण्या. झी मराठी 10व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर त्या निमित्तानं या मागण्या मला त्यांना सादर करायच्या आहेत. पहिली मागणी, अमृता सुभाष आणि भार्गवी चिरमुले यांना स्वस्त दरात हातरुमाल पुरवण्यात यावीत. प्रसाद ओक यांना एक हस्तिदंती कंगवा आणि आरसा देण्यात यावा.
ऐश्वर्या नारकर यांना एक आलिशान स्वयंपाकघर भेट देण्यात यावं, म्हणजे त्यांना घरी आणि शूटिंगच्या ठिकाणी अगदी घरच्यासारखंच वाटेल. उदय सबनीस यांना कपाळावर गंध लावायच्या जागेचे भाडे देण्यात यावे. म्हणजे त्यांना कला आणि व्यवसाय याचा एकत्रित आनंद घेता येईल. सुनील तावडे यांना याद आहे किशोर कुमार या कार्यक्रमासाठी प्राईम टाइम देण्यात यावा. आनंद अभ्यंकर यांच्या कामाचं स्वरूप पाहता त्यांच्या मानेची महिन्यातून एकदा मोफत तपासणी करण्यात यावी. सध्या माणसांचे प्राणी स्वरूपात बदल होण्याचे प्रसंग सुरू झाल्याने सर्व कलाकारांची गुरांच्या डॉक्टरांकडून ही तपासणी करून घ्यावी. वेगवेगळ्या स्पर्धांच्या कार्यक्रमात काम करणाऱ्यांसाठी नीट रडण्याचे क्लासेस काढावेत, त्यामुळे त्यांचं रडणं खरं वाटेल. तर या 9 मागण्या आहेत, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मालिकेतील कलावंतांसाठी स्वस्त दरात घरं देण्याची एक योजना झी मराठीने अंतिम टप्प्यापर्यंत आणली आहे. नेपाळ सरकारने त्याला होकार दिलाय. आता वाजवा. त्यामुळे 1 जानेवारी 2009 या दिवशी काठमांडू येथे त्या घरांचे बुकिंग सुरू होईल. ही घरं लांब आहेत, जरा लांब आहेत, पण अत्यंत फायदेशीर गोष्ट म्हणजे वॉचमनचा प्रश्न सहज सुटेल, कारण नेपाळ हा गुरख्यांचा देश आहे. चल मग घे. अगं घाबरू नको, मामा आहेत ते आपले. तुम्ही आता काढलं ना 10 घरं देणार कलाकारांना. कुठं आलं ते काठी मांडू? म्हणजे कोणत्या तालुक्यात आलं? काठी मांडू नाही, हा काठमांडू. असं ना का आम्हाला घर देणार ना? देणार ते काय आहे, आमचा कार्यक्रम सुरू आहे, तुम्ही कशाला मध्ये येताय आता? कशाला म्हणजे तुम्ही एवढं अनाउन्समेंट केली ना आम्ही यायचं नाही होय? ह्याला काय अर्थ आहे? आम्ही 10% घर देणार आहोत, 10 घरं देणार नाही आहोत. पण तेच ते कलाकारांना देणार ना घर. तुम्ही दोघं कलाकार आहात म्हणजे मी ओळख करून देतो. मी पोपट बी चुकले आणि ही मंगल बी चुकले. विशेष म्हणजे ही माझी मिसेस आहे. म्हणजे तुम्ही बी चुकले आणि ते पण चुकले? नाही चुकले नाही, बी चुकले. तुम्ही कलाकार आहात? हो हो हो. पण मग याला पुरावा काय? ही माझी दुसरी बायको आहे. अरे दुसरी बायको असणं हा काय कलाकार असल्याचा पुरावा आहे? मग नाहीये का? पोपटराव, इकडे काही सांगायची जरूर होते का? नाही अगं, तुम्ही मला वायदा केला होता लग्नाच्या वेळेस, जिकडे तिकडे सांगणं नाही, मध्ये फचकन तोंड कसं घालता. तसं नाही ग. असं नाही बोलणार नाही मी तुमच्या संग. मला अजिबात आवडलं नाहीये. कसं माझ्या सारखं असं बोलता तुम्ही, कसं वाटतं? काय तुमच्यामुळे चिडली माझ्यावरती? आम्ही काय केलं? काही काय पुरावा फिरावा मागायला लागला तर मग अरे तुम्हाला कलाकार म्हणून घर हवाय ना? हा पाहिजे. मग पुरावा द्या ना कलाकार असल्याचा. या की तिकडे कोचरडे गावाला, तुम्हाला कळेल पुरावा. हा म्हणजे काय? कुसरड्याला? कुसरड्या? कुसरडा हा आमचं गाव आहे. कुठे आलं कुसरड? कुसरडा माहित नाही तुम्हाला? नाही. अरे पुण्याला जाणारी एसटी असो का मुंबईला, कुसरड्याला थांबतीच. चहालाही जाकाच मिळतो आमच्या गावात. जाकीर हुसेन साहेबांनी पिला तर तबला सोडून बँड वाजायला लागतील की. चहासाठी या एकदा. हो कुसरड्याला कसं जायचं माहितीये का? म्हणजे मांढरगावून पांढरगावाला जाताना एसटी लावूनात उतरती आणि तिकडनं फाट्यावर थांबती. फाट्यावर उतरलं की धुण्या हाताला वळायचं. धुण्या हाताला म्हणजे? धुण्या हाताला म्हणजे एक खाण्या हात असतो आणि एक धुण्या. कळलं? हा आता धुण्या हाताला वळल्यावर कुठं जायचं? म्हणजे तिकडे कसं आहे, दोन्ही हाताला वळायचं, तिकडनं कल्यावरनं खालच्या अंगाला जायचं. कालच्या अंगाला गेला ना की चुचरडीवरनं वरल्या अंगाला जायचं. मी एक डोंगर येईल, डोंगर ओलांडला की तिकडे मोठे एक माळरान येते, तिथे आले की झालं की आलं कुसरड. नाही तिथं शांबड्या पोराला विचारायचं कुसरडा कुठे ते सांग.
वा मजा आहे. मी कुसरड्याचे तुम्ही कलाकार. जातीवंत कोणालाही विचारा. मग कलाकार हो. म्हणजे नक्की काय येतं तुम्हाला? आम्हाला सगळं येतं. नाचता येतं, गाता येतं, अभिनय येतो, ऍक्टिंग, डान्सिंग, स्विमिंग सगळं येतं. हॉर्स रायडिंग सगळं. कास्ट्यूम डिझायनिंग पण येतं सगळे आम्हाला. सगळे. हो देवीच्या आरत्या लय फेमस आहेत आमच्या तिकडे. लय फेमस आहे आमचं. कॅसेट विकत असतो आम्ही तिकडे 18.5 रुपयाच्या. हो हो हो. म्हणून दाखवा एखादी आरती. कोणत्या देवीची म्हणू? डोंगराई द्यायची म्हणा. डोंगराई देवीची. ऐका. हा. डोंगराईच्या देवळा माग लागली या रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार हो. खाना नारळाची ओटी गजरा हातात, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार हो. आता कुठली येडाईची म्हणा येडायची म्हणा. येडाईच्या देवरा मोर लागली या रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार हो. खाना नारळाची ओटी गजरा हातात, सकाळ दुपार सकाळ दुपार हो. आंगडाईची घेते का? आंगडाई मी घेणार आहे आता. म्हण. आंगडाईच्या देवळा मोर लागली या रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार हो. काय वेगवेगळ्या आरती आहेत काय? नुसतं सकाळ दुपारच म्हणताय तुम्ही? म्हणजे देवीच्या देवळासमोर काय मध्यरात्री रांग लावतात का? मग सकाळ दुपारच रांग असते. सकाळ आणि हा बघा देवीला खाना नारळाचीच ओटी काय धोत्राचं पान देतात का? देवीचं नाव बदलतं हे बदल नाही का? थांबाव आता. केवढा अभ्यास केला आम्ही त्याच्यावर. असं कसं उगाच काहीतरी. मग तुम्ही कलाकार असल्याचा एक पुरावा देणार आहात का मला? मला लेखी पुरावा हवाय, असा तोंडी नकोय. लेखी आहेच आहे ना. कुठे आहे? परवाच आमचं नाटक गाजलं गावाकडं. मग लोड शेडिंग वर केलं होतं. हे. हा. अंधारात घडलं, उजेडात बाहेर पडलं. तिची जाहिरात लेखीच होती. होय. हा लेखीच जाहिरात आहे त्याची. कुठे कुठे जाहिरात कुठे आहे? पुसली. काय जाहिरात पुसली. पंचायतीची नोटीस लिहायची होती फळ्यावर म्हणून पुसली. हा. फळ्यावरची जाहिरात नको, पेपरात छापून आलेली जाहिरात पाहिजे. नाही नाही तसले छापील धंदे करीत नाहीत आम्ही. मग एखादी सिरियल सिनेमामध्ये कुठे छोटं काम केलंय का? तुम्ही घ्या ना, आम्ही करू. हा मग मी येऊ तुम्हाला? हा. अरे मला तो दीपक राजाध्यक्ष घेत नाही, मी कुठनं तुम्हाला घेणार? तुम्हाला ठाणा माहितीये? ठाणा. हो. ते ठाण्याला निखिल साने राहतात. हो का? त्यांच्याकडे जाऊन 12 आरत्या म्हणून दाखवा सकाळ दुपार, ते तुम्हाला नक्की हो कळेल. ना? जमलं. चालेल. मात्र सारख्या आरत्या म्हणायच्या त्यांच्या समोर, सोडायचं नाही. फेमस ऑफिसमध्ये येईपर्यंत आरत्या. हो हो हो. त्यांच्या दोघांचा तुम्ही निकाल लावा, मग वरच्यांचे पत्ते. हो हो हो. नाही पण झीच्या प्रोग्राम मध्ये आम्हाला तुम्ही घेतलं ना, आम्ही कुठल्या पण प्रोग्राम मध्ये काम करू आमची शकतो. फार तयारी आहे. जी मराठीचा आमचा सगळा अभ्यास झालेला झाले आहे. मग? नुसतं बोलत दाखवू नकोस, चल करून दाखव त्यांना. प्रीतीचं झुळ झुळ पाणी, टर्रक 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 वाऱ्याची मंजुळ गाणी, टर्रक टर्रक टर्रक. रोमांस सर्वांगी रोमांच. गेले मी वाहुनी, रोमांस सर्वांगी गेले मी वाहुनी, वाह. प्रीतीचं झुळक झुळक पाणी. हाय का नाही? हाय का नाही? हे काय होतं? गुड मॉर्निंग महाराष्ट्र. जी मराठी सुरू झालेला आहे. नमस्कार. पोपटराव बेचुकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक बंटी चंटी मंटी किंटी आणि समस्त बिचुकले परिवार. आता ऐकूया राशीचं भविष्य. मिथुन राशीच्या लोकांनी इथून तिथून बोंबलत हिंडून महागात पडल. वृश्चिक राशीच्या लोकांना जास्त घाई करू नये, नाही तर घाई घाईन बिनचोट डसला ग बाई असं व्हायचं. अवंतिका ऐकतिका, अवंतिका ऐकतिका, सौरव अवंतिका सौरव असं का वागतोय ऐकतिका. माझ्याशी? हो, एकदम हे काय सुरू झालं आता? अवंतिका रिपीट मारायला हा लागली. मग. पोपटराव हा. जुन्या सिरियल नको, नवीन सिरियल नवीन घ्यायची. कोणची घेऊया? आम्ही सारे खवय्ये घेऊ. चालेल, चालेल. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे. बाई हा. काय दाखविणार आज? मुर्दा बसवला तुझा भिंतडाल टेकून, वाघानं खाल्ला तुला, थोबाड उचकून काय चढतो काय दाखवता म्हणून. मी का तसे बाई वाटलं का काय तुला? बाई उगाच पराचा कावळा करू नका. कोणचा पदार्थ दाखविणार असं विचारलं मी. पदार्थ कोणचा? साबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याचं किस. मला एक सांगा, तुमचा चुकलेला पदार्थ कोणचा? दुसरे प्रश्न नाही आहेत का तुझ्याकडे?
कुठल्या येणाऱ्या जाणाऱ्या बाईला काय विचारत असतो, चोखलेला पदार्थ कुठला, चोखलेला पदार्थ कुठला? तुला तिथं गपगार खायला मिळतं ना, मग खा की. बाई उगा आपलं इचरायचं फुकट बंबून हातात चंबून असता. चला बाई किचन मध्ये चला. चला. बघितलं ना साहेब, एका मागे एक झलका आहेत. आता आता सिरियल सुरू करायचं. सिरियल सुरू. बाजूला वा वहिनी साहेबाचं बेरिंग घेतलेलं आहे. आता डस्कन फना मारत्यात लोक, कुठं हायला पाणत्याला कळणार नाही तुम्हाला. आता या सुखानो या सुखानो या. हे बघ पुस्तक राहिले. पुस्तक बापराव काय झाक करताय तुम्ही. आता अवघाचे संसार आहे. अवघाचे हर्ष हे काय करेल हर्ष, हे काय करेल. मला तू पाहिजे, मला ती पण पाहिजे, मला ती पण पाहिजे, मला सगळ्या बायका पाहिजे. ग बसा. मला कळत न कळतच छळले, मला कळत न कळलच फांदी तुटल. मला कळत न कळतच छळते, मला कळत न कळतच छळते. फुडली घ्या फुडली. शुभ्रा अगं नियती समोर शास्त्री बुवा. नाही म्हणताना फारच बोलताय की तुम्ही. नाडकला असं करू नका. फुटली पुढचा साहेब आला का झलक लक्षात. तुम्हाला मी सांगतो साहेब, ही तर नुसती झाकी आहे टेलर. आम्ही असा 3 तास कार्यक्रम करू शकतो साहेब. आम्हाला घेऊन एखादी सिरियल केली ना झी मराठीनं तर 7 वाजता सुरू होईल, ते 11 वाजले तरी संपणारच नाही. 12 नंतरच्या सिरियल आम्ही दाखवू शकतो. आ आणते आम्हाला पुरा आ आणते. पोपटराव ते कार्यक्रम आपण 11 नंतर दुसऱ्या चॅनलवर बघत असतो. ही तर नको ती काही. पण साहेब तुमच्या लक्षात आलं ना झलक. आमच्या घराचं बघता का काही. नाही कळलं, तुमची कलाकारी कळलेली आहे. कळलेली आहे ना. हो साहेब मग आम्हाला घराचं बघता ना. तुमच्या घराचं ठीक आहे, आता प्रयत्न करू तुमच्या घराचं. लक्षात आम्ही तुमच्या 10% घरासाठी प्रयत्न करतो. आम्ही शब्द देतो. थँक्यू साहेब. आणि तुमच्या हिला 9 संपून 10 लागलं त्याबद्दल अभिनंदन. कोणाला? म्हणजे तुमच्या जीवाईनीला 9 संपून 10 लागलं म्हणून शुभेच्छा द्यायची असे. आणि साहेब कुसरडाला या एकदा. येतोय. बाजरीची भाकरी मटरांचं बरबाट बेत उत्तम करू. येताना कुसरड्याचा पत्ता कळला ना. माहितीये मला. माहितीये. येऊ का साहेब. डोंगराईच्या देवळा मोर लागली पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड